हेळू चालू आहे ना. 11-27 गांडा खोल बात करतात आहे का काय झालं गांडा खोली बात करतात सोडत नाही. समर्थन गेलीच पाहिजे ना गेली पाहिजे असते ना खेळ. हुशारी डीजे संपल दादा डीजे हुशारच नाही ते 4 4 पॉइंट सगळे कंपरात मांडेगाव 9 पॉइंट आणि उमऱ्याचा सध्या 0 पॉइंट नाही 0 पॉइंट. आणि यानंतर होणारा सामना होता सिंगणी आणि औंढा यानंतर होणारा सामना. तयार राहा. आणि भाणेगाव संघाचा गोलंदाज खेळाडू परत 4 नंबर गाडी वाचवर आहे. खूप अतिशबाजीमध्ये होणारा सामना आणि बाहेर पुश करण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चित रूपाने पॉइंट मिळेल उमरा. आणि उमरा संघाने खातं खोललेलं आहे. परत 27 नंबर. क्या बात आहे. बघा खेळण्याचा अंदाज. प्रत्येक खेळाडूमध्ये वेगवेगळे कौशल्य असते. हॅलो 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 अशी ही चोरशीची लढाई. 4 नंबर आपल्या संघासाठी खेळतो उमरा संघाचा. परत भाडेगाव संघाचा 12 नंबरचा खेळाडू आणि चढाई करेल उमरा या संघावर.
खूप तुल्यबळ कबड्डी. उमरा संघाचा एक धुरंधर 5 नंबरचा खेळाडू आणि आपल्या संघासाठी काम करेल. क्या बात है, क्या बात है. हा सिंगल पॉइंट उमरा. खूप तुल्यबळ हा सामना आणि याही वेळेस मात्र उमरा संघाने डिफेंड लावलं. सिंगल पॉइंट उमरा. 27 नंबर उमरा संघाचा आहे. भांडेगाव संघाचे कोच दिलीप जी कोरडे यांचं सुद्धा इथे आगमन आणि सामन्याचा आस्वाद घेत आहे. रात्री मला ते इकडे दिसले नाही. त्यांच्यावर निश्चित रूपाने काहीतरी कारवाई केल्या जाईल, दंड लावला जाईल त्यांना. बंडू जगताप सुद्धा गायब आहे. त्यांची टीमच रात्री गायब होती सगळी. सिंगल पॉइंट भांडेगाव. नाहीतर कबड्डी म्हणल्याच्या नंतर ते रात्री घरी थांबतच नाही. खूप हा दर्जेदार सामना. 12 नंबरचा भांडेगाव संघाचा खेळाडू. विचारपूर्वक सामना आहे. अगदी तुल्यबळ सामना. करावं तेवढं कौतुक. आणि 15 नंबरचा खेळाडू वाबळे उमरा या संघाचा खेळाडू आहे. परत सामन्याला सुरुवात. 2 नंबरचा भांडेगाव संघाचा एक धुरंधर खेळाडू चढाई करेल तो म्हणजे उमरा या संघावर. उमरा संघामध्ये एक खेळाडू खूपच मला चुस्त आणि तंदुरुस्त दिसत आहे. मंदातला आणि जबरदस्त खूपच तुल्यबळ चढाई. सिंगल पॉइंट उमरा. सिंगल पॉइंट. अशी महत्वपूर्ण चढाई दोन्ही संघाची आहे. दोन्ही संघ जबरदस्त खेळतात एक दुसरीच्या विरोधामध्ये. करावं तेवढं कौतुक सर्व गावकरी मंडळींचं. त्यांनी कबड्डीच्या महासंग्रामाचं नियोजन केलं. मैदान बक्षिसा त्यांचं कौतुक. असं या सामन्याचं आयोजन नियोजन आहे. आणि इथे बाया हेर पुश करण्याचा प्रयत्न मात्र बघूया. रिटर्न वाटलं की मला लॉबीचा फायदा मिळेल. मात्र पंचांनी तिथे योग्य पाहणी करून रिटर बाहेर पडलेला आहे. खूप असा तुल्यबळ सामना. संघात वापस आणि भांडेगाव संघाचा 8 नंबरचा खेळाडू चढाई करतोय आपल्या संघासाठी. आणि खेळाडू लाभ आहे. खेळाडू हायटेड आहे. सिंगल पॉइंट भांडेगाव.
हाही खेळाडू आहे क्रीडा आहे आपल्या संघासाठी काम करेल. बघूया एक तुल्यबळ लढाई करण्यासाठी तयार दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण सामना. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये जाणार आणि जो संघ हरेल क्वार्टर फायनलच्या बाहेर. अल्ले के प्रत्येक संघाचं मनपूर्वक स्वागत. 30 संघाने या कबड्डीच्या महासंग्रामामध्ये सहभागी होऊन या कबड्डीच्या महासंग्रामाची शोभा वाढवलेली आहे. श्री दत्त यात्रेनिमित्त अखंड नाम दत्तनाम सप्ताह भव्य कुस्त्याची दंगल कबड्डीची जंगी लूट आणि शंकरपट शेवटच्या 3 मिनिटाचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र ते वाबळे उमरा या संघाला कळोयावर अशी स्थिती बनलेली आहे. हिंगणी आणि औंढा तयार. हिंगणी आणि औंढा यानंतरचा होणारा सामना हिंगणी आणि औंढा या कृपया करून एक मोटरसायकलची चावी या मैदानाच्या आजूबाजूला कुठेतरी हरवलेली आहे. ती कोणाला सापडली असेल तर त्यांनी आणून द्या आणि पॉइंट मिळतील 2 पॉइंट. उमरा संघाचा हा चांगला खेळाडू आहे. प्रत्येक वेळेस आपल्या संघासाठी पॉइंट घेऊन येतो. जलद गतीचा आज बुलेट ट्रेन ऑपरेटर फास्ट चढाई करतो, फास्ट खेळतो. बोनस प्लस भांडेगाव. शेवटचे 2 मिनिट. शेवटचे 2 मिनिट. वा मस्त. जंपक चपा लागला एक पॉइंट. खूप तुल्यबळ आणि ते डिफेन्स मजबूत. करावं तेवढं कौतुक जामठी खुर्द येथील सर्व नागरिकांचा ज्यांनी या कबड्डीच्या महासंग्रामासाठी योग्य असं योगदान दिलं, बक्षीस दिले, सहकार्य केलं आणि ज्यांनी हे मैदान अगदी दर्जेदार बनवलं असे आमचे हनुमानजी कराळी. शेवट सामने हिंगणी आणि औंढा यानंतरचा तुल्यबळ सामना. दोन्ही संघाने सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आग जला देती है, पानी डुबो देता है और भाई की दुनिया से मिटा देता है. आणि परत 5 नंबर चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. चांगला संघ आहे. उमरा संघ ही चांगला तुल्यबळ आहे. भांडेगाव संघाचा एक परत धुरंधर खेळाडू तयार. मात्र इथे जमणार नाही. खूपच जलद गतीचा रेडर आहे आणि सामन्याची शेवटची